आंदोलन केलंय। आज जोरदार घोषणाबाजी करून तुम्ही अजित पवारांचा निषेध केलाय, काय कारण? आम्ही नुसती घोषणा नाही केल्या, तर आम्ही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारलेले आहेत। आमचा उद्देश हा महाराष्ट्रातील जे काही मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला, त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील 13 महिन्यापूर्वी जे ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा जो एल्गार पुकारलेला होता आणि तो एल्गार सर्वार्थाने आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला असे भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही। त्याचबरोबर अंबड येथे जी एल्गार सभा झाली, त्या एल्गार सभेमध्ये पडळकर साहेब होते, भुजबळ साहेब होते आणि इतर काही महायुतीचे नेते होते। त्यांना सपशेलपणे कालच्या मंत्रिमंडळात बाजूला ठेवले आणि विशेषतः भुजबळ साहेबांना तुम्ही बाजूला ठेवले, याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आता पुढे काही भूमिका? आम्ही जर भुजबळ साहेबांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर आम्ही येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं विधानसभेला, त्याच्या विरोधात आम्ही आमचा आवाज केल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे लोक जे अंबडच्या एल्गार सभेला एकत्रित येऊन एल्गार सभा यशस्वी केली होती, तेच सगळे ओबीसीचे लोक, तेच सगळे जात न्याय जनगणना मोर्चा काढणारे जालना जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्ताचे लोक एकत्र आलोत आणि भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी आम्ही काम करत आहोत। आपलं नाव? मी सत्संग मुंडे, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।